वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटतं नाही? पण आपण कधी कधी मुद्दाम जाणून बुजून बाप. आज अशाच एका बापाची एक कहाणी. आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं. पण या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का? लोकांनी वडील रेखाटलेले, पण तेही तापट, व्यसनी, मारझोड करणारे नाही. समाजात 1-2% असे वडील असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, ती रडून मोकळी होते. पण सांत्वन तर वडिलांनाच करावं लागतं, कारण रडणाऱ्यांपेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना. पण श्रेय हे नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर रडून मोकळी होते, पण रात्री उशीर तोंड खुपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपला, त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काट कसर दाखवतो. मुलाला शॉर्ट्स घेतील, मुलीला लेगिन्स घेतील, पण स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील. मुलगा सलून मध्ये 100 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लर मध्ये 501 रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणानं दाढी खरवडते. तेही नाही तर कधी कधी फक्त पाणी लावूनच दाढी करते. ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो, पुढच्यांचं कर्म भोगत असतो, सांभाळत असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ असतो. कारण कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कौटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात राहत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हाच शब्द बाहेर पडतो. पण हायवेचा रस्ता ओलांडताना अचानक एखाद्या मोठ्या ट्रकने ब्रेक दाबला तर बाप रे हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटांनाही चालते हो, पण मोठमोठी वादळ पेलताना बापच आठवते. काय पटतंय का? मंगल प्रसंगी अख्खं कुटुंब जातं, पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबर ठेच झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथात दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो.